प्रेज द लॉर्ड. सगळ्यांना रहोबोतच्या मराठी सर्व्हिस मध्ये मी सर्वांचे स्वागत करते. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो की त्यांनी पुन्हा एक वार आपल्याला त्याच्या भवनामध्ये एकत्रित होण्याची संधी दिली. परमेश्वर खूप महान आहे आणि त्याच्या योजना आपल्यासाठी खूप महान आहेत. हालेलुया. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो की ही संध्याकाळची वेळ देवानी आपल्याला त्याच्या भवनामध्ये येण्याकरिता अनुग्रह दिला है ना. खूप सारे लोक यावेळेस हा कामाचा वेळ आहे, पाण्याचा वेळ आहे, खूप सारे काम असतात संध्याकाळच्या वेळेस, परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये आपण देवाला प्राधान्य देऊन परमेश्वरच्या भवनात आपण येऊ शकलो याबद्दल देवाला खूप खूप धन्यवाद. हालेलुया. आणि खरोखर जेव्हा आपण परमेश्वराचा राज्याकरिता त्याला प्रथम स्थानी जेव्हा ठेवतो तर तो आशीर्वाद दिल्याखेरीज राहणार नाही. हालेलुया. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. आजच्या मननाकरिता जो विषय निवडला गेलेला आहे त्या विषयाचं शीर्षक असं आहे निखाऱ्याची अग्नी जेव्हा आपल्याला स्पर्श करते है ना. निखाऱ्याची अग्नी, वेदीचा इंगळ जेव्हा आपल्याला स्पर्श करतो तर जीवन कसं बदलून जातं है ना. तर आपण ते पाहणार आहोत. प्रभूच्या नावाला महिमा असो, गौरव असो. आपण प्रार्थना करूया. स्तुती धन्यवाद प्रेमळ पित्या, प्रभू येशूच्या नावामध्ये आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो दे बाप्पा. या संध्याकाळच्या समय प्रभू दे बाप्पा, तू आज आमची भेट घे राजा. प्रभू आम्ही जसे आहोत प्रभू तुला समर्पित करतो राजा. माझ्या प्रेमळ बाप्पा, तुझ्या वचनाच्या द्वारे तू आज आमची भेट घे. आज आमच्याशी बोल. आमच्या उणीवा, आमच्या कमी घटी, आमच्या सर्व धर्म, आमचे पाप, सर्व काही प्रभू तुझ्या वचनाने धुवून शुद्ध होऊ देत प्रभूजी. आज तुझं वचन आमचं जीवन बदलणारं असू देत ते बाप्पा. प्रभू पुढची वेळ तुझ्या हाती सोपवतो. तुझं वचन सांगतं जिथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्रित होतात त्या ठिकाणी मी उपस्थित आहे. आम्ही विश्वास करतो दे बाप्पा. पवित्र आत्मा तुम्ही आमच्या मध्ये आहात आणि तुम्ही आम्हाला मार्गदर्शक आहात. प्रभू सर्व वेळ तुझ्या हाती सोपवतो. येशूच्या पवित्र नावात मागत आहे. आमेन आमेन. प्रेज द लॉर्ड. माझ्यासोबत तुम्ही एक वचन काढा. यशायाचा 6वा अध्याय आणि 6, 7 आणि 8 वचन आपण वाचूया. हे फार फेमस वचन आहेत आणि सर्वांना हे वचन ठाऊक आहे. पण आज आपण निखाऱ्याची अग्नी पाहत आहोत. तर हे वचन ज्याला कोणाला मिळालं त्यांनी वाचा प्लीज. यशायाचा 6वा अध्याय 6, 7 आणि 8 वचन. हळूहळू वाचा. पहिला आपण 6वं वचन वाचूयात. येस, प्रेज द लॉर्ड. इथे यशायाला झालेले दर्शन आणि पाचारण असं माझ्या शास्त्रामध्ये वरती हेडिंग लिहिलेलं आहे. यशायाला झालेले दर्शन आणि पाचारण. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. जे देवाचे जन आहेत आणि जे जिवंत देवाला ओळखणारे, त्याच्यावर चालणारे, वचनावरती विश्वास ठेवणारे असे जे लोक आहेत, देवाचे प्रिय लोक, देवाचे निवडलेले लोक, ह्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये एक असा प्रसंग येतो की जो त्याचं जीवन बदलणारा असतो है ना. प्रत्येकाकडे एक अनुभव असेल. आय एम शुअर की प्रत्येकाकडे आपला स्वतःचा एक पर्सनल अनुभव आहे की देवानी माझी भेट घेतली, देवानी माझ्याशी बोललेला आहे, देवानी मला प्रॉमिस दिलेला आहे, मी देवाचं प्रकाशन मला मिळालेलं आहे, किंवा मी उजेड पाहिला, किंवा मी आवाज ऐकला है ना. असं प्रत्येकासोबत ज्याला कोणाला देव बोलवतो, देव बाप त्याच्या वचनाच्या द्वारे, त्याच्या सेवकांच्या द्वारे, या क्रिएशनच्या द्वारे अनेक कारणांनी देव बाप त्याच्याशी बोलतो. आणि इथे आपण जेव्हा पाहत आहोत की यशायाला जेव्हा देवाचं दर्शन घडत आहे तर तो जे दर्शन पाहत आहे तो तिथे लिहिलेला आहे की तो
मंदिरामध्ये आहे, है ना, देवाच्या भवनामध्ये त्याचा दास हे दर्शन पाहत आहे. आणि जेव्हा तो हे दर्शन पाहत आहे तर तिथे लिहिलेलं आहे, पहिल्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की त्या वर्षी प्रभूला उच्चस्थळी असलेल्या उच्च सिंहासनावर बसलेले मी पाहिले. त्याच्या झग्याच्या सोन्यानी मंदिर व्यापून गेले होते. यशया भविष्यवक्ता हे दर्शन पाहत आहे आणि तो पाहत आहे की मंदिरामध्ये देवाची उपस्थिती तो पाहत आहे. आणि तो पाहत आहे की देवाचा जो झगा आहे तो त्या झग्याच्या सोन्यानी मंदिर व्यापून गेलेलं आहे. आणि तिथे खूप सारे त्याच्या भोवताली सराफीम उभे आहेत. प्रत्येकाला 6 पंख होते. दोघांनी तो आपले तोंड झाकी, सराफीम बद्दल लिहिलेलं आहे की दोन पंखांनी तो आपले तोंड झाकत आहे, दोघांनी आपले पाय झाकत आहे आणि दोघांनी उडत आहे. आणि तिसरं वचन सांगतात ते आळीपाळीने उच्च स्वराने म्हणत, पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर, अखिल पृथ्वीची समृद्धी त्याचे वैभव आहे. प्रेज द लॉर्ड, आमेन. परमेश्वरचं वचन सांगत आहे की यशया या अध्यायापर्यंत पहिले 5 अध्याय जेव्हा आपण पाहतो, यशया प्रत्येकाबद्दल हाय 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 इस्रायलचे लोक, हाय लोक असे आहेत, हे लोक असे आहेत, हे लोक तसे आहेत, हे लोक बरोबर नाही, हे लोक विचार नाही करत आहेत, देवाची प्रजा विचार नाही करत आहेत, असे प्रत्येक व्यक्तीला तो दोष लावत आहे. यशया हा प्रत्येकाचा दोष त्याला कळत आहे की पहा, हे लोक बरोबर नाहीयेत, हे लोक बरोबर नाहीयेत, हे लोक वागत नाहीत बरोबर, हे लोक जिवंत देवाकडे ऐकत नाहीये, त्याची वाणी ऐकत नाहीये, त्याच्या वचनावर चालत नाहीये. असा प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक जनांसाठी यशया हा प्रभूचा जन आहे. आणि तो जेव्हा त्यांना पाहत आहे, प्रत्येकाला तो हाय हाय म्हणत आहे की हे लोक बरोबर नाहीये. पण जेव्हा देवाचं दर्शन घडत आहे आणि जेव्हा तो आपल्या डोळ्यांनी देवाचं रूप पाहत आहे, तो पाहत आहे की मंदिरामध्ये जेव्हा आराधना होते तेव्हा काय होतं, तो त्याच्या डोळ्यांनी तो इमॅजिन करतो, तो पाहत आहे ते दर्शन की जेव्हा आपण मंदिरामध्ये जातो आणि जेव्हा आपण देवाची आराधना करतो त्यावेळेस काय होते. तर वचन सांगतं, इथे आपण पाहत आहे की मंदिर देवाच्या झग्यानी व्यापून गेला. प्रियांनो, जेव्हा तुम्ही आराधना करता, जेव्हा तुम्ही मंदिरामध्ये येता, जेव्हा तुम्ही स्तुतिगीते गाता, देवाच्या महिमेकरिता जेव्हा हात उचलता, त्यावेळेस हे सगळं होत असते. त्यावेळेस हा यशया जे दर्शन पाहत आहे, आज ते दर्शन तो आपल्याला सांगत आहे याच्या वचनाच्या द्वारे की जेव्हा स्तुतिगीते गातो, जेव्हा आपण प्रार्थनेमध्ये आराधना करतो, त्यावेळेस देवाचा उपस्थिती, देवाचा झगा इथे उतरतो, त्याच्या मंदिरामध्ये उतरला जातो. आणि सराफीम, देवाचे पवित्र दूत, स्वर्गदूत जसे ते आराधना करतात, पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर, तसे ते आराधना करतात, तसेच ते आपल्यासोबत जेव्हा आपण आराधना करतो ते स्वतः देखील आपल्या सोबत आराधना करतात. आणि यशया जेव्हा हे पाहत आहे, जेव्हा त्यांनी ते देवाचं वैभव पाहिलं, तो बोलतो की इथे तो 5व्या वचनात बोलत आहे, तेव्हा मी म्हणालो हाय हाय. आता त्याला स्वतःला कळलं की देवाची उपस्थितीमध्ये मी किती उणीव आहे, मी किती उणा भरलेलो आहे. मी आजपर्यंत लोकांचा दोष पाहत होतो, परंतु जेव्हा देवाची उपस्थिती आली, जेव्हा देवाचा प्रेझेन्स मी पाहिलं, तर तो म्हणत आहे की मी उणीव आहे, माझ्यामध्ये मी किती उणा आहे, है ना. आणि मला तो स्वतःला बोलत आहे की हाय हाय, स्वतःला बोलत आहे तो. आणि तो सांगतोय की मी का हाय बोलत आहे, तो आता माझे वाईट झाले कारण मी अशुद्ध होठाचा मनुष्य आहे. यशयाला आठवलं की मी इतके दिवस, मी इतके वर्ष जे एवढ्या लोकांना दोष देत होतो, आज जेव्हा मी देवासमोर आहे तर मी
अशुद्ध होठाचा आहे. मी माझ्या मुखाने खूप काही गोष्टी लोकांना बोललो. माझ्या मुखाने खूप सारी लोकांचा न्याय केला. मी माझ्या मुखाने, माझ्या शब्दाने मी खूप काही लोकांना मी जजमेंट पास केलं. आज जेव्हा मी देवाच्या उपस्थितीमध्ये आहे, जेव्हा देवाचं स्वरूप माझ्या समोर आहे, स्वर्गदूत माझ्या समोर आहेत, मला त्याची जाणीव झाली की मी अशुद्ध होठाचा आहे. आणि तो सांगतोय, पुढे म्हणतोय, कारण मी अशुद्ध होठाचा मनुष्य आहे आणि अशुद्ध होठांच्या लोकात राहतो. प्रियांनो, आपण दिवसभरात किती किती काय गोष्टी बोलतो, कितीच काही लोकांबद्दल बोलतो, गॉसिप बोलतो, याचा त्याचा विषय काढतो, खूप काही गोष्टी आपण बोलतो. आणि आपण नाही बोललो तरी लोक आपल्याशी जेव्हा बोलतात आपण ते ऐकतो. यशया म्हणतो की मी अशुद्ध होठाचा आहे आणि अशुद्ध होठाच्या लोकांमध्ये मी राहतो. आणि मग तो म्हणत आहे, मी सेनाधीश परमेश्वर राजाधिराज ह्याला आपल्या डोळ्यांनी पाहिले. आणि इथे तो जेव्हा पाहत आहे, जेव्हा तो हे कबूल करत आहे, बघा, देवाचं जेव्हा एन्काउंटर होतं, देवाची जेव्हा भेट होते, सगळ्यात अगोदर आपल्याला आपल्या पापांची जाणीव होते. जेव्हा देवाचं प्रेझेन्स आपल्या जवळ असतं, तेव्हा पवित्र आत्मा आपल्या जवळ येतो, तो आपल्याला टोचणी देतो. आपल्या स्वभावासाठी, आपल्या शब्दांसाठी, आपल्या विचारांसाठी, आपल्या प्रत्येक कृतीसाठी तो आपल्याला टोचणी देतो की देवाच्या नजरेमध्ये तू कसा उणी आहेस, तू कसा कमी पडत आहेस, तू कसा, तुझं वागणं कसं आहे, तुझं बोलणं कसं आहे. देवाच्या नजरेमध्ये जेव्हा देव तराजूमध्ये नापेल तेव्हा तू कमी भासशील. ही पवित्र आत्मा आपल्याला जाणीव करून देते. इथे पण तेच होत आहे. यशया जेव्हा देवाचं स्वरूप पाहत आहे, त्याला आपल्या स्वतःची जाणीव झाली की मी अशुद्ध होठाचा आहे. आणि तो कबूल करत आहे. तो देवासमोर, देवाच्या सन्मुख, त्याला ही संधी मिळाली की तो देवाच्या सन्मुख तो सांगत आहे की प्रभू, आता माझं कसं होईल. माझ्या पापांची जाणीव मला झाली की मी इतक्या गोष्टी बोललो, मी इतक्या लोकांमध्ये राहिलो, मी त्या लोकांना दोष दिला, मी लोकांना दोष दिला, लोकांचा न्याय बघितला, मी खूप काही गोष्टी बोललो आणि वागलो. परंतु आता जेव्हा मी देवासमोर आहे, मी नाश होऊन जाईल जर मी पश्चाताप नाही केला तर. यशया इथे म्हणत आहे, मी अशुद्ध होठाचा मनुष्य. त्यांनी स्वतःला रिक्त केलं, त्यांनी स्वतःला देवासमोर कबूल केलं की होय पिता, होय प्रभू, मी चुकीचा होतो, मी माझ्या मुखाने खूप साऱ्या गोष्टी बोललो. आणि त्यानंतर मग सांगत आहे, 6वं वचन जे आम्ही वाचलं, मग एक सराफ दूत वेदीवरील इंगळ चिमट्याने हाती घेऊन माझ्याकडे उडत आला. जेव्हा आपण आपली पापे कबूल करतो, सराफिम, देवाचा दूत, त्याच्या वेदीवरचा जळता निखाऱ्यावरचा तो निखारा, जळता निखारा, तो आपल्याला माफ करायसाठी, आपल्याला धुवायसाठी, आपल्याला शुद्ध करायसाठी स्वर्गातून पाठवला जातो आणि आपले अधर्म दूर होतात. जेव्हा आपण माफी मागतो, जेव्हा आपण कबूल करतो, जेव्हा आपण रिपेंट करतो की प्रभू, मी तुझ्या विरुद्ध पाप केलेला आहे, माझ्या बोलण्याने, माझ्या वागण्याने, माझ्या कृतीने पाप झालं आहे, मी मान्य करतो की होय, मी इथे कमी पडलो आहे, मी तुझ्या कृपेच्या उणा पडलो आहे, मी तुझ्या अनुग्रहाला उणा पडलेलो आहे. जेव्हा आपण कबूल करतो, स्वर्गदूत आपल्याला शुद्ध करायसाठी तो निखारा घेऊन येतो. जळता निखारा, वेदीवरचा, स्वर्गातल्या देवाच्या सिंहासनासमोरच्या वेदीचा जळता निखारा, तो आपल्याला तो घेऊन येतो. प्रियांनो, बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की आपल्याला बुलाहट पाहिजे, है ना? त्याच्या अगोदर स्वतःला कबुली देणं, सरेंडर होणं जरुरी आहे. यशया इथे सरेंडर झालेला आहे. तो मान्य केले, त्यांनी आपले अपराध मान्य केले. आणि जर ज्याला देवाला वापरायचं आहे, देव त्याला पहिले तयार करतो. ज्याला देवाला वापरायचंय, त्याच्या सेवेकरिता वापरायचं आहे, देव
त्याला पहिले शुद्ध करतो. तो आपला जळता निखारा पाठवून त्याला पहिले शुद्ध करतो. त्याचे अपराध पुसले जातात, त्याचे अपराध नाहीसे करतो. त्याच्यानंतर तो एखाद्या व्यक्तीला वापरतो त्याच्या सेवेकरिता. इथे यशायाच्या जीवनामध्ये आपण पाहत आहोत की त्यांनी जेव्हा कबूल केलं की मी पापी आहे, त्याच्याकरिता वेदीवरचा जळता इंगळ, वेदीवरचा जळता निखारा, तो कोळसा, जळता कोळसा तो त्याच्या जवळ आला आणि ती माझ्या होटांना लावून त्याने म्हटले, पहा ह्याचा स्पर्श तुझ्या होटांना झाला म्हणून तुझा दोष दूर झाला आहे, तुझ्या पापाचे प्रायश्चित झाले आहे. इथे स्वर्गदूत खूप सुंदर गोष्ट सांगत आहे की तो जळता निखारा, बघा एखादा चटका जेव्हा आपल्याला लागतो है ना, आपल्याला त्रास होतो ना, विचार करा जेव्हा देव जळता निखारा आपल्याला तो लावतो, शुद्ध करायसाठी लावतो, त्रास होतो है ना, पण लोकांना तो त्रास सहन नाही होत. म्हणून लोक बऱ्याचदा पश्चातापापासून लांब राहतात आणि तो एक्सपिरियन्स घेऊ इच्छित नाही. परंतु आज स्वतःला तयार करा. आज देव स्वर्गातून आपला स्वर्गदूत तुमच्याकरिता पाठवत आहे की तुमचा सर्व दोष, तुमचे सर्व अधर्म नाहीसे होत आहेत. वचन सांगत आहे की त्याचा स्पर्श तुझ्या होटांना झाला म्हणून तुझा दोष दूर झाला आहे, तुझ्या पापाचे प्रायश्चित झाले आहे. आज देव स्वर्गातून सराफदूत पाठवून आपले, तुमचे आणि माझे अपराध दूर करायसाठी तो निखारा पाठवत आहे. तो अनुभव तुमच्या जीवनामध्ये लाईव्ह होऊ द्या प्रियांनो. आज देवासमोर स्वतःला कबूल करा, आपली पापे कबूल करा, रिपेंट करा. प्रभू काही चुकलं असेल, प्रभू माझे अशुद्ध होटांनी मी कोणाला काही बोललं असेल, मी कोणाला काहीतरी वाईट साईड बोललं असेल, कोणाला दुखावलं असेल, मी पवित्र आत्म्याला शोकित केलं असेल, प्रभू आज मी तुझ्या समोर, त्या सिंहासनासमोर, त्या स्वर्गदूतांच्या पूर्ण मंडळी समोर प्रभू मी मान्य करते, मी मान्य करतो प्रभू की मी चुकीचा असेल तर प्रभू आज मला क्षमा कर. आणि देव तो जळता इंगळ, तो निखाऱ्यावरचा इंगळ आज तुम्हाला स्पर्श करत आहे, तुमच्या होटांना स्पर्श करत आहे. रिसीव करा तो टच. स्वर्गातून प्रभू देवदूताला पाठवत आहे जेणेकरून तुमचा दोष, तुमचे अधर्म दूर व्हावे, तुमचे प्रायश्चित होण्याकरिता स्वर्गदूत तुम्हाला स्पर्श करत आहेत प्रियानो. हालेलुया. रेबेरियंदो रेखे शेखेरे बेरियंदो रे रीबे बेरियंदो रेखे रिबेरी हे शेखेरी बेरियंदो रोखोरे बेरियंदो रेखे. ओ तो स्पर्श, तो जळत्या इंगळाचा स्पर्श तुम्हाला होऊ देत, जेणेकरून तुम्ही शुद्ध व्हाल, तुम्ही पवित्र व्हाल. देवाकरिता उपयोगी पात्र ठरण्याकरिता देव तुम्हाला स्पर्श करत आहे, स्वर्ग तुम्हाला स्पर्श करत आहे प्रियांनो. आज नंतर देवाचं वचन सांगत आहे तुमचे अधर्म दूर झालेले आहेत. हालेलुया. वचन सांगत आहे इथे तुझ्या पापाचे प्रायश्चित झाले आहे. जेव्हा आपण देवासमोर कबुली करतो, जेव्हा आपण देवासमोर आपले सर्व अपराध मान्य करतो, स्वर्ग आपल्या जवळ येतो प्रियानो. स्वर्गदूत आपल्या जवळ येतात, ते आपल्याला शुद्ध करण्यासाठी असतात. केव्हा केव्हा आपण काही कठीण प्रोसेस मधून जातो, प्रसंगामधून जातो आणि आपल्याला असं वाटतंय का माझ्यावर ही परिस्थिती आलेली आहे, का मला या कठीण रस्त्यावरून जावं लागत आहे, मला पायाला ठेच लागत आहे, पायाला आगीचे चटके लागत आहेत, का माझ्या जीवनामध्ये अशी परिस्थिती आली आहे. ती तो निखारा आहे प्रियांनो. देव तुम्हाला स्पर्श करत आहे. ही परिस्थिती तुमच्या जीवनामध्ये यासाठी आली कारण की त्या परिस्थितीच्या द्वारे तुम्ही पश्चाताप करावा, त्या परिस्थितीच्या द्वारे तुम्ही मान्य करावं. तो जळता निखारा ते त्रासदायक आहे. ते जेव्हा चटका लागतो आपल्याला त्रास होतो है ना.
परिस्थितीतून आपल्याला शिकवतो. ती परिस्थिती आपल्यासाठी तो जळता निखारा आहे प्रियांनो, की ती आपल्याला शिकवते, ती आपल्याला शुद्ध करते, ती आपली डेस्टिनी बदलते, ती आपली जीवनशैली बदलते, है ना. जेव्हा यशाच्या जेव्हा एन्काउंटर होत आहे, जेव्हा देवाच्या आमना सामना त्याचा होत आहे, त्याचं जीवन, त्याचं बोलणं बदलत आहे. आजपर्यंत तो लोकांना दोष देत होता, आता तो स्वतःचे दोष कबूल करत आहे. आणि ह्यानंतर देवाचं वचन सांगतं, तो म्हणाला, तेव्हा मी प्रभूची वाणी ऐकली ती अशी, मी कोणाला पाठवू. जोपर्यंत आपण शुद्ध केले नाही जात, तोपर्यंत आपण देवाची वाणी ऐकू शकत नाही. जेव्हा हे प्रोसेस आहे, जेव्हा सगळ्यात अगोदर पहिली स्टेप आहे रिपेंटन्स. जेव्हा आपण रिपेंट करतो, जेव्हा आपण पश्चाताप करतो, प्रायश्चित मागतो, त्यावेळेस आपण देव आपल्याला शुद्ध करतो. सेकंड स्टेप आपल्या जीवनाची शुद्ध केले जाण्याची. जेव्हा आपण शुद्ध होतो प्रियांनो, त्यानंतर आपण देवाची वाणी ऐकू शकतो, क्लिअर वाणी. देवाचं वचन इथे विचारतंय, त्याला विचारत आहे, तेव्हा मी प्रभूची वाणी ऐकली ती अशी, मी कोणाला पाठवू, आमच्यासाठी कोण जाईल. मी जेव्हा हे वाचत होती आता संध्याकाळी, मला प्रश्न पडला, देवाचं पहिला वचन सांगत आहे की देव स्वर्गातून त्याचा जगा मंदिरामध्ये आलेला आहे आणि तिथे सराफीम हे स्तुती आराधना करत आहे, स्वर्गदूत आहेत, सर्व काही तिथे असताना देवाला तुमची आणि माझी गरज लागत आहे त्याच्या कार्यासाठी. तो स्वर्गदूतांकडून ती अपेक्षा नाही ठेवत आहे, तो ती अपेक्षा तुमच्याकडून आणि माझ्याकडून ठेवत आहे. म्हणून देवाचं वचन सांगतं, इथे वचन सांगत आहे, आम्हासाठी कोण जाईल. तिथे खूप सारे स्वर्गदूत होते त्या देवाच्या त्या मंदिरामध्ये, देवाच्या प्रेझेन्स मध्ये खूप सारे स्वर्गदूत आहे, सराफ आहे, सराफिम आहे, सराफदूत आहे. हे सर्व असताना देखील देवाला मनुष्याची गरज लागत आहे प्रियांनो. तुमची आणि माझी गरज आहे देवाला. जेव्हा आपण आपले अपराध मान्य करतो, प्रभू आपल्याला त्याच्या सेवेकरिता शुद्ध करतो. वचन सांगतं स्तोत्र संहिता 51 10 वचन, दावीद बोलतो, माझ्या ठाई शुद्ध अंतःकरण दे, है ना, की जेणेकरून मी तुला पाहू. वचन वाचूया आपण, स्तोत्र संहिता 51 अध्याय त्याचं 10 वचन. माझ्या पवित्र हृदय निर्माण कर, माझा आत्मा पुन्हा बलशाली कर. दावीद काय सांगत आहे की माझ्यामध्ये शुद्ध हृदय तयार कर, है ना. देवाचं वचन सांगतं की जे हृदयाचे, जे अंतःकरणाचे शुद्ध आहेत ते परमेश्वराला पाहतील. आपण आपल्या अंतःकरणामध्ये लोकांबद्दल वाईट किंवा कडवाहट किंवा ईर्ष्या किंवा आणखीन खूप साऱ्या गोष्टी किंवा गर्विष्ठपणा किंवा कामातुरपणा किंवा व्यभिचार, या अशा असंख्य गोष्टी, पापाच्या गोष्टी जर आपल्या अंतःकरणात असतील तर आपण देवाला पाहू शकणार नाही प्रियांनो. देवाला पाहायचं आहे, सर्वप्रथम आपलं अंतःकरण शुद्ध असलं पाहिजे. सेवा नंतर येते, सगळ्यात अगोदर देवाबरोबरचं आपलं नातं ठीक करणं जरुरी आहे. इथे यशया तो त्यांनी स्वतःला समर्पित केलं की प्रभू मी तुला समर्पित करतो. त्यानंतर देव त्याला सांगत आहे की आम्हासाठी कोण जाईल. अजून एक वचन आपण वाचूया, इब्रिकरास पत्र याचा 1 अध्याय आणि 5 वचन. त्याने कोणत्याही देवदूताला म्हटले नाही तू माझा पुत्र आहेस. पहा, देवदूत आहेत, 24 तास त्याच्या सोबत राहत आहेत, स्तुती आराधना करत आहेत, पवित्र 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 म्हणून थकत नाहीयेत, आदर देत आहेत, हर समय देवाचं रूप पाहत आहेत. तरी देखील देवाचं वचन सांगतं की त्याने कोणत्याही देवदूताला असं म्हटलं नाही की तू माझा पुत्र आहेस, है ना, आणि आज मी तुला जन्म दिला आहे आणि पुन्हा मी त्याला पिता असा होईल आणि तो मला पुत्र असा होईल, असं वचन विचारत आहे. परंतु देवाचं वचन सांगतं जे आत्म्याने चालतात
ते देवाचे पुत्र आहेत. है ना, रोमकरास पत्राचा 8वा अध्याय 14 वचन सांगतं की जितके लोक पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने चालतात ते देवाचे पुत्र आहेत. म्हणजे तुम्ही आणि मी हे स्वर्गदूतांपेक्षाही श्रेष्ठ आहोत. जरी ते मदतीला आहेत, जरी ते दिवस रात्र देवाच्या सन्मुख उभे राहतात, तरी देखील त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ देवानी आपल्याला बनवलेलं आहे. आणि आपल्याला त्यांनी देवाच्या पुत्राच्या ठाई येशू ख्रिस्ताच्या इमेज मध्ये, येशू ख्रिस्त जसा देवाचा पुत्र आहे, देव पिता परमेश्वर जेव्हा आपल्याला पाहतो तो आपल्याला येशूच्या प्रतिमेमध्ये पाहतो. प्रियांनो, जेव्हा आपण आपले पाप, जेव्हा आपले अपराध आपण कबूल करतो, तो निखाऱ्याची अग्नी ती आपल्याकरिता, आपल्याला शुद्ध करण्यासाठी, ती आपल्याला भस्म करण्यासाठी नाही, ती आपल्याला चटके देण्यासाठी नाही, ती आपल्याला त्रास देण्यासाठी नाही, ती आपल्याला घडवण्यासाठी आहे, ती आपल्याला पवित्र करण्यासाठी आहे, ती आपल्याला शुद्ध करण्यासाठी आहे, ती आपल्याला देवाला महिमा देण्याकरिता आहे, ती आपल्याला देवाच्या राज्याकरिता तयार करण्यासाठी आहे. जेव्हा तुम्हाला असं फील होईल की मला चटके लागत आहेत, मला त्रास होत आहे, मला जलन होत आहे, मला या त्रासातून जायला लागत आहे, ती तुम्ही निश्चित समजा की देव तुम्हाला तयार करत आहे. ती निखाऱ्यावरचा इंगळ, त्याचा स्पर्श तुम्हाला होत आहे, म्हणून तुम्हाला या कठीण समयातून जायची ती वेळ येत आहे. तर ज्या वेळेस तुम्ही अशा परिस्थितीतून जाल, देवाला धन्यवाद द्या, कारण देव तुमच्यावर त्याची महिमा ठेवू इच्छितो, देव तुम्हाला वापरू इच्छितो. सगळ्यात अगोदर आहे समर्पण. जेव्हा आपण देवाच्या हाती समर्पित होतो, प्रत्येक गोष्टीमध्ये, आपल्या वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये, हर एक गोष्टीमध्ये जेव्हा आपण समर्पित होतो, देव आपल्याला त्याच्या सामर्थ्याने, त्या वेदीवरच्या इंगळाने तो आपल्याला शुद्ध करतो. प्रियांनो, जेव्हा ही अग्नी आपल्यापर्यंत येते, जेव्हा तो जळता निखारा, त्यांनी पाहिलं की तो जळता निखारा त्याच्या जवळ आला आणि त्याच्या मुखाला स्पर्श झाला. जेव्हा यशायाला तो स्पर्श झाला, एक भविष्यवक्ता ज्याने एक मोठ्या भविष्यवाण्या, येशू ख्रिस्ताबद्दलच्या भविष्यवाण्या त्यांनी केल्या, त्याच्याद्वारे अनेक लोक आशिषित झाले. देवाने त्याला वापरलं. सगळ्यात अगोदर हा स्पर्श आपल्या जीवनात महत्वाचा आहे. जर आपल्या जीवनामध्ये देवाचा स्पर्श, देवाचा अनुभव नाही, तर आपण लोकांना आशिषित करू नाही शकत आहे. हा अनुभव आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये जरुरी आहे. निखाऱ्याचा अनुभव जरुरी आहे. प्रियांनो, जोपर्यंत तुम्ही स्पर्श केले नाही जात, जोपर्यंत स्वर्गदूत तुम्हाला आणून स्पर्श नाही करत, स्वर्गदूताचा स्पर्श, निखाऱ्याचा स्पर्श, याचाच अर्थ आहे तुमचे अधर्म दूर केले गेलेले आहेत, तुम्ही नवीन सृष्टी बनलेले आहात, तुम्ही आता तुमचे ते अपराध पुसून टाकलेले आहेत. तो जळता अग्नी जेव्हा आपल्या जवळ येतो, तो अनुभव आपल्या जवळ येतो, तो आपल्याला नवीन बनवतो. प्रियांनो, आपलं बोलणं बदलून जातं, आपले वागणे बदलून जाते. जसं आपण उत्पत्तीचं पुस्तक आणि 32 अध्यायामध्ये जेव्हा आपण पाहतो, पनिएल या ठिकाणी जेव्हा स्वर्गदूताने याकोबाची भेट घेतली, याकोबाची त्याची चाल बदलली. वचन सांगतं का? कारण की स्वर्गदूताने त्याला स्पर्श केला. जेव्हा स्वर्गदूत आपल्याला स्पर्श करतात, आपली चाल बदलते, आपले विचार, आपलं नाव, आपलं अस्तित्व, आपलं बोलणं, आपलं हर एक गोष्ट ही बदलली जाते. इथे यशायाच्या जीवनात पण तेच होत आहे. जेव्हा निखारा त्याला स्पर्श झाला, त्याचं बोलणं बदललं. आता पुढे देव सांगत आहे, जे मी तुला सांगतो ते बोल. आजपर्यंत तुला जे पाहिजे होतं तू ते बोलत होतास, परंतु आज मी तुला स्पर्श केलेला आहे, तो वेदीचा इंगळ तुला स्पर्श केला आहे. आज नंतर तू मी बोलणार ते तू बोलणार, जे मी तुला सांगणार तेच तू बोलणार, तू दुसरं काही बोलू शकत नाही. है ना, एक अभिषिक्ताचा मुख, जेव्हा एक अभिषिक्त व्यक्ती जेव्हा आपल्या मुखातून काही गोष्टी बोलतो, देव त्याच्या शब्दाचा आदर करतो.
अभिषिक्ताला आपलं मुख खूप सांभाळावं लागतं, कारण की जर त्याच्या मुखातून काही गोष्ट वेगळी निघाली तर ती पूर्ण झाली तर लोकांचं नुकसान होऊ शकतं, लोकांवर शाप येऊ शकतो, न्याय येऊ शकतो. म्हणून अभिषिक्तानी आपलं मुख सांभाळणं जरुरी आहे. वचन सांगतं की तुमच्या मुखामध्ये मृत्यू आणि जीवन याचं सामर्थ्य आहे. तर आपल्याला नेहमी जीवनच निवडायचंय. जीवन बोला लोकांवर, आपल्या परिस्थितीवर, आपल्या फायनान्सवर, आपल्या हेल्थवर जीवनाच्या गोष्टी बोला. वाईट गोष्टी आहेत त्यांना बोलू नका, त्या डिक्लेअर करू नका. आजपर्यंत जर आपण काही अधर्माच्या, काही नकारात्मक, काही अनवॉन्टेड अशा गोष्टी जर बोलले असू तर आज ही वेळ आहे पश्चाताप करण्याची. आज वेदीचा इंगळ तयार आहे, तो जळता निखारा तयार आहे, तो निखाऱ्यावरची अग्नी तयार आहे तुम्हाला मला शुद्ध करण्यासाठी. आज एक्सेप्ट करून घ्या ते सर्व नकारात्मक गोष्टी ज्या आजपर्यंत आपण बोललो गेलो असू, कोणाबद्दल बोललो असू, कोणाच्या विषयात बोललो असू, कोणाच्या विरोधात बोलले असू, आज ते क्षमा केले जातील. प्रियांनो, पश्चाताप करून घ्या आणि त्या अग्नीला तुम्हाला स्पर्श करू द्या. त्या निखाऱ्याचा स्पर्श आज तुम्हाला होऊ देत, तुमच्या मुखाला स्पर्श होऊ देत. आज नंतर तुम्ही देवाची वचन बोलणारे अभिषिक्त असे देवाचे लोक व्हाल. तुमचं मुख आज अभिषेकाने भरू देत. मी मागत आहे प्रियांनो, आज तो वेदीचा इंगळ तुमचं मुख हे अभिषिक्त करू देत देवाच्या सामर्थ्याने. जे काही तुम्ही आजपासून बोलाल ते देवाच्या देवाच्या महिमेकरिता बोलावे असंच होऊ दे. आपलं मुख हे देवाच्या हाती द्या. आपलं मुख हे जी आपली जीवा आहे ती देवाच्या हाती द्या. देवाचं वचन सांगतं की आपली जीवा ही सुंदर लेखणी आहे. तर तुमच्या जीवेच्या द्वारे तुम्ही सुंदर, तुमचं जीवन सुंदर तरीकेने लिहू शकता. जे काही तुम्हाला बोलायचंय, जे काही तुम्हाला आपल्या जीवनाकरिता हवं आहे, आज तुमची जीवा ही सुंदर लेखणी बनत आहे. त्या अग्नीच्या निखाऱ्याच्या द्वारे, त्या जळत्या निखाऱ्याच्या द्वारे तुमची जीवा बदलत आहे. येशूच्या नावामध्ये मी डिक्लेअर करते, तुमची जीवा बदलत आहे. तुमचे शब्द बदलत आहेत. ते आता मृत्यूचे शब्द नाही, नकारात्मक शब्द नाही, ते जीवन देणारे शब्द तुमच्या मुखातून निघत आहेत. ओ, तुमचा स्वर्गदूत तुम्हाला स्पर्श करत आहेत, तुमच्या जीवेला स्पर्श करत आहेत, जेणेकरून तुम्ही जीवनाच्या गोष्टी बोलाल. जेव्हा वचन सांगत आहे की यशायाला देवाने सांगितलं, मी तुला, देवाचं वचन सांगतं, तो म्हणाला या लोकांना सांग, ऐकत राहा पण समजू नका, पाहत राहा पण जाणू नका. देवाचं वचन त्याला सांगत आहे, जा या लोकांना सांग. सांगण्यासाठी सांगत आहे. देवाची वचन, देवाचा सुसमाचार, देवाचा त्याचं हृदय जे त्याच्या लोकांपर्यंत, जी वाणी जी लोकांना पोहोचायची आहे, ती वाणी देव सांगत आहे यशायाला बोलण्याकरिता. जाऊन लोकांना सांग. केव्हा? जेव्हा आपली वाणी ही देवाच्या त्या वेदीच्या जळत्या निखाराने शुद्ध झाल्यानंतर मग देव सांगत आहे, आता लोकांना जाऊन सांग. सगळ्यात अगोदर आपली जीवा शुद्ध होणं जरुरी आहे. आपली जीवा देवाच्या हातामध्ये देणं जरुरी आहे. जेव्हा आपण आपलं मुख देवाच्या हाती देतो, तो आपलं मुख वापरतो, है ना. वचन इर्मयाच्या अध्यायामध्ये इवन यचकेलला तो सांगत आहे, तू आपले मुख उघड म्हणजे मी माझे वचन तुझ्यामध्ये भरेल, है ना. आणि ती तुझ्या मुखातून जातील आणि ती तुला आतमध्ये मधू सारखी लागतील, है ना. त्यांना तू आतड्यांमध्ये पचवून घे, है ना. खाताना कडू लागेल पण जेव्हा तू पचवशील तेव्हा ती मधु प्रमाणे लागेल, है ना. वचन सांगतं की जे अंतःकरण, जे बाहेरून जातं ते तुम्हाला अशुद्ध करत नाही, जे आतून बाहेर येतं ते अशुद्ध करतं, है ना. आपल्या मुखातून जे बाहेर येतं ते आपल्याला अशुद्ध करतं. तर आपल्या मुखातून अशुद्ध करणाऱ्या गोष्टी नाही, शुद्ध करणाऱ्या
जीवन बोलणाऱ्या, आशीष बोलणाऱ्या, उन्नती बोलणाऱ्या, एनकरेज करणाऱ्या, कोणाला ना कोणाला उद्धाराच्या, येशू ख्रिस्ताच्या बद्दलच्या, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याच्या, गवाहीच्या असे शब्द आपल्या मुखातून निघायला पाहिजे है ना. आजपासून मी घोषणा करते, तुमची जीवा बदलली जात आहे प्रियानो. तुमची जीवा, तुमचे शब्द बदलले जात आहेत. त्या वेदीच्या इंगळाच्या स्पर्शाने तुमचे शब्द बदलले जात आहेत. तुमचे शब्द जीवनाचे शब्द होत आहेत. तुमचे शब्द आशीर्वादाचे शब्द होत आहेत. तुमचे शब्द देवाच्या महिमेचे शब्द होत आहेत. आपल्या मुखावरती हात ठेवून देवाला सांगा की प्रभू, माझ्या मुखावर तुझा ताबा राहू देत. प्रभू, माझ्या मुखावर मी येशूचं रक्त लावतो. आजपर्यंत मी जे काही बोललो, जे वायफळ होतं, जे उन्नतीचं नव्हतं, जे खराब होतं, जे शापाचं होतं, जे कर्स होतं, प्रभू मी पश्चाताप करते. मी मान्य करतो प्रभू की मी चुकलो. आज ते शब्द मी कॅन्सल करते येशूच्या नावामध्ये. त्याचा सर्व असर कॅन्सल होऊन जाऊ देत. आणि आजपासून माझी जीवा ही देवा मी तुझ्या महिमेकरिता वापरणार. आजपासून मी जे काही बोलणार, माझ्या जीवेद्वारे तुझं महिमा, तुझं गौरव होऊ देत दे बाप्पा. या जीवेच्या द्वारे प्रभू तुझी आराधना, तुझी स्तुती, तुझी महिमा, उन्नतीच्या गोष्टी, सुभक्तीच्या गोष्टी, सद्भाव, अशाच गोष्टी माझ्या जीवनातून, माझ्या जीवेतून निघाव्यात असं मी तुझ्या जवळ मागत आहे प्रभूजी. दे बाप्पा, ऐकणाऱ्या प्रत्येकावरती तुझा अनुग्रह दे बाप्पा. आज प्रभू तो जळत्या निखाऱ्याचा स्पर्श प्रभू प्रत्येकाला होऊ देत दे बाप्पा. आणि ह्यांची ऐकणाऱ्या प्रत्येकाची जीवा तू शुद्ध कर प्रभूजी, पवित्र कर दे बाप्पा. तुझ्या महिमेकरिता तू लोकांना तयार कर दे बाप्पा. प्रभू, जशी यशाला तू शुद्ध केलंस, त्याची जीवा शुद्ध केली. आज प्रभू तुझ्या लोकांची जीवा तू शुद्ध कर प्रभूजी. कोणतेही कुचके, घाणेरडे शब्द यांच्या मुखातून निघता कामा नये. शापाचे शब्द निघता कामा नये प्रभूजी. आशीर्वादाचे शब्द निघावेत, उन्नतीचे शब्द निघावेत, उद्धाराचे शब्द निघावेत. असंच होऊ देत दे बाप्पा. दे बाप्पा, तू बदललंस, लोकांना बदललंस. धन्यवाद प्रभू, तुझ्या वेदीच्या इंगळाने तू लोकांना स्पर्श केलास प्रभू. धन्यवाद राजा, धन्यवाद पिता. तू आम्हाला बदललेला आहेस. आज आम्ही बदललेले आहोत. आम्ही ते नाही आहोत जे आधी होतो, आता आम्ही बदलले आहोत. जसा यशया, जसा सुरुवातीला प्रत्येकाचे दोष बघत होता, परंतु जेव्हा त्यांनी तुझ्याकडे पाहिलं, त्याचं जीवन बदलून गेलं, त्याचे विचार बदलून गेले, त्याचे शब्द बदलले. दे बापा, आज तोच अनुभव प्रभू ऐकणाऱ्या प्रत्येकावरती असू देत दे बापा. प्रभूजी, तुझ्या जळत्या वेदीच्या निखाऱ्यावरचा इंगळ प्रभू स्पर्श केला जाऊ देत प्रभू. हर एक जीवा ही तुझं महिमा, येशू ख्रिस्त हाच प्रभू आहे असं गुणगान गाणारी, तुला महिमा देणारी असं होऊ देत दे बापा. तू असं केलंस त्याबद्दल धन्यवाद राजा. आज तू आमचे शब्द बदललेस, धन्यवाद. आमच्या मुखातले शब्द बदलून आशीर्वादाचे शब्द केलेस, धन्यवाद राजा. धन्यवाद पिता, तुझ्या या उपस्थितीकरिता, तुझ्या वचनाकरिता धन्यवाद राजा. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद देतो प्रभूजी. प्रभू येशूच्या जिवंत नावामध्ये मागत आहे. आमेन, आमेन. देव बाप करो या वचनाच्या द्वारे आम्हा प्रत्येकाला आशीष मिळो. आमेन. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू ऑल.